गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडतोय आणि या दसरा मेळाव्याची आढावा बैठक देखील पार पडली। उद्या या नेस्को सेंटरमध्ये भव्य असा दसरा मेळावा पार पडणार आहे। या बैठकीच्या अनुषंगाने मेळाव्याच्या कार्यक्रमाचं नियोजन, व्यवस्था इतर तयारीबाबत चर्चा झाली। या मेळाव्यासाठी नेस्को सेंटरमध्ये 20 ते 25 हजारांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। इतकी आसन व्यवस्था तिथे आता असणार आहे। खासदार रवींद्र वायकर, शिवसेनेच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे आणि इतर वरिष्ठ नेते या बैठकीला उपस्थित होते। याच संदर्भात मुर्जी पटेल यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी संतोष देवकर यांनी संवाद साधलाय। आपण पाहूया। आपल्यासोबत शिवसेना आमदार मुर्जी पटेल काका आहेत। काका, काय सांगाल? दोन दसरा मेळावा होत आहे, एक दादर शिवाजी पार्क मध्ये होता आणि एक नेस्को मध्ये होता। कोणाचा म्हणजे विचाराचं जे सोनं आहे कुठे भेटणार आहे असं आपल्याला वाटतं? सोना हा नेस्को मध्येच भेटणार आहे। आमचे नेते, महाराष्ट्राचे जे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेबांना ऐकण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहत आहे। उद्या नेस्कोचा मेळावा पूर्ण महाराष्ट्रात तुम्हाला दिसेल आणि आमचे नेते माननीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 1 लाख किटचे काम चालू आहे। पूर्ण मराठवाड्यात घराघरामध्ये किट पाठवण्याचे आमच्यासारखे सगळे कार्यकर्ते कामाला लागले आहेत। ते लवकरात तयार होऊन तुम्हाला दिसेल महाराष्ट्रात, मराठवाड्यात घरी घरी मध्ये पोहोचेल। शिवसेना जे खासदार आहेत ते संजय राऊत यांचं म्हणणं आहे की जेव्हा शिवसेना स्थापना झाली हे लहान होते, रेंगत होते आणि यांच्याकडे जन्म दाखला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। हे बघा, आता जन्म दाखला दाखवायचा लहान आहे की मोठा आहे हा तो ठरवणारा कोण आहे? हा ठरवणारी महाराष्ट्राची मायबाप जनता आहे आणि जनतेने ठरवलंय ते असली शिवसेना कोण आहे आणि एकनाथराव शिंदे साहेब कोण आहे। 80 सीट लढून जर 60 सीट निवडून आणू शकतात ते म्हणे जनतेने त्यांना सर्टिफिकेट दिलेलं आहे। आम्हाला ओरिजिनल शिवसेना म्हणून आम्हाला जनतेने मान्य केलेलं आहे आणि त्याच्या सर्टिफिकेटची आम्हाला गरज नाही। जनता महापौर कोण बसणार? महापौर मुंबईमध्ये महायुतीच्या महापौर 100% बसणार। माननीय संजय राऊत साहेब आयुष्यात परत खासदार होणार नाही, हा माझा शब्द आहे। पाहिलं तर आपल्यासोबत होते मुर्जी पटेल काका, जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही मुंबई। आणि आजची जी तयारी आहे ती उद्याच्या अनुषंगाने यामध्ये रिजनली येणार आहे। फक्त मुंबई आणि ठाणे MMI रिजन या इथलेच फक्त आम्ही कार्यकर्ते इथे येणार आहे, शिवसैनिक येणार आहेत। त्यामुळे थोडक्यात जी परंपरा आहे ती ठेवून आपल्याला शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी जाणं हे प्रामुख्याने माणुसकीच्या दृष्टीने आणि माझा शेतकरी विवंचनेत आहे त्याला दिलासा देणं प्रामुख्याने महत्वाचं आहे। हीच भूमिका घेऊन उद्याचा मेळावा तो होणार आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।